त्यानंतर हा पहिलाच तुमच्याकडून मला मिळालेला अवॉर्ड आहे. त्यामुळे मला एकदम म्हणजे या बाबतीत विचार करायचा झाला तर मी अति उत्साही आहे. जेणेकरून तुम्ही माझं काम बघून आम्हाला त्या बाबतीत मला तुम्ही एक आयकॉन अवॉर्ड दिला. मी त्याबद्दल तुमचेही आभार मानतो. स्वरा फाउंडेशनची नेमकी सुरुवात किंवा त्याच्यामागची प्रेरणा काय होती? कोणत्या एका विचारांनी या प्रकारचं सामाजिक कार्य सुरू करावं असं तुम्हाला वाटलं? सुरुवातीला मी काही ठिकाणी जात होतो, तिथं टेम्परेचर किंवा पावसाचं वेळी प्रमाण असं काही मला निदर्शनास आलं. त्यामुळं मी सुरुवातीला काय एकटाच कार्य करत गेलो होतं. त्यावेळी माझं असं नाव पण स्वरा फाउंडेशन असं काय नाव पण ठेवलं नव्हतं आपण. त्यावेळी फक्त वैयक्तिक करत होतो. त्याचा फारसा प्रभाव लोकांपर्यंत पडला गेला नाहीये. मग त्यामुळं असं मला आढळलं आज संघटनांचे जाळं मोठ्या प्रमाणात विणलं गेलं आहे. त्यामुळं एक नाव सुचवावं आणि त्या माध्यमातून एक सामाजिक कार्य करता यावं या दृष्टीनं एक नाव सुचलं. ते माझ्या मुलगीचंच नाव आहे स्वरा म्हणून. मग त्यामुळं तिचं नाव स्वरा फाउंडेशन या नावानं आम्ही एक हे केलं. तुमच्या संस्थेचं नेमकं उद्दिष्ट काय आहे आणि कोणत्या कोणत्या सामाजिक प्रश्नांवर तुम्ही काम करता आणि कशा प्रकारे काम पुढे न्यायचंय तुम्हाला? तसा विचार केला तर एक पर्यावरण विषयक वर आपण काम करत आहोत. त्याचबरोबर शैक्षणिक गोष्टींवर आपण काम केलेलं आहे. प्लॅस्टिक बंदी असो किंवा आता जयंती नाला म्हणजे जे आपले मल्लीनाथ कलशेट्टी सर आहेत त्यांच्या आधिपत्याखाली आपण जयंती नाला एक स्वच्छतेचं काम करत आहोत. मला सांगा की हे सगळं काम करत असताना निश्चितच आव्हानाचे क्षण येत असतील,